राधे राधे स्टुडंट्स. तर आज आपण पाहणार आहोत सायन्सचा जो पहिला चॅप्टर आपण पहिला लेक्चर केलेला होता पहिला, तर आज आपण सेकंड लेक्चर बघणार आहोत आणि आपल्या लेक्चरचा टॉपिक आहे पहिला ॲक्सिलरेशन. तर आता आपण ॲक्सिलरेशन पाहून घेऊ पहिले. द रेट ऑफ चेंज ऑफ वेलॉसिटी इज कॉल्ड ॲक्सिलरेशन. आता बघा, तुम्ही 9th स्टँडर्डमध्ये आला आहात, तुम्हाला गाडी तर येतच असेल, हा ना. बाईकमध्ये काय असतं बरं, राईट हँड साईडला ॲक्सिलरेशन असतं, बरोबर ना. ॲक्सिलरेटर असतं आपलं. काय करतो आपण, ते असं खाली करतो, आय मीन वर करतो आपण, डायरेक्शन मध्ये घेतो त्याला. म्हणजे काय होतं, त्याचा स्पीड वाढतो गाडीचा. कमी केलं की काय होतं, परत त्याच याच्यावर चालला जातो तो, है ना. त्याचा स्पीड जो आहे तो रिड्यूस होऊन जातो. म्हणजे यालाच काय म्हणतो आपण, ॲक्सिलरेशन. असं एक साधन की जे आपला स्पीड कमी किंवा जास्त करू शकतो, याला काय म्हणणार आपण, ॲक्सिलरेशन. कळलं एवढं. आता आपण पाहू त्याचा फॉर्म्युला कसा येईल मग. ॲक्सिलरेशन चेंज इन वेलॉसिटी अपॉन टाइम. एका पर्टिक्युलर टाइमामध्ये आपलं जी वेलॉसिटी आहे किंवा स्पीड आहे तो कमी किंवा जास्त होणं, यालाच काय म्हणून आपण ॲक्सिलरेशन. राईट. मग याला आता कसं आपल्याला जर काढायचं असेल ॲक्सिलरेशन काढायचं आता, तर आपण कसं काढतो, ज्या स्पीडवरून आपण गाडी सुरू केली, आय मीन स्टार्ट केली, तर तेव्हा आपला काहीतरी कॉन्स्टंट असेल, बरोबर ना, काहीतरी स्पीड असेल. आणि त्याच्यानंतर आपण ॲक्सिलेट केल्यावर गाडीला त्याचं स्पीड वाढेल, बरोबर. म्हणजे ते काय होईल, ते आपले एक फायनल येऊन जाईल, बरोबर. फायनल वेलॉसिटी असेल ते. म्हणून इथे काय घेऊन घेतलेलं आहे आपण, फायनल वेलॉसिटी मायनस इनिशियल वेलॉसिटी. म्हणजे जितका आपला जो टॉपचा जितका पण स्पीड असेल आपला, तो मायनस करायचा जो आपला सुरुवातीचा असेल तो. कळलं. अपॉन टाइम, हा आपला फॉर्म्युला येऊन जाईल. आता आपण पाहू नेक्स्ट. याच्यातच थोडंसं अजून एक आपला सेकंड टॉपिक पण आहे, पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह ॲक्सिलरेशन. तर तो आपण आता पुढे पाहून घेऊ. आता मी हे इरेज करते. तर आता आपण पाहून घेऊ निगेटिव्ह अँड पॉझिटिव्ह ॲक्सिलरेशन प्लस झिरो ॲक्सिलरेशन, है ना. तर आपलं जे पॉझिटिव्ह ॲक्सिलरेशन असतं त्यात असतं काय नेमकं, म्हणजे जेव्हा आपला जे आपण आता पाहिलं एक्झाम्पल गाडीचं, की जेव्हा आपण ॲक्सिलरेटरचं फॉरवर्ड डायरेक्शनमध्ये नेतो तेव्हा काय होतं, आपला स्पीड वाढतो, बरोबर. म्हणजे काय झालं, आपला जो स्पीड होता, वेलॉसिटी होती, ती काय झाली, इन्क्रीज झाली, बरोबर. म्हणजे याला काय म्हणणार आपण, पॉझिटिव्ह ॲक्सिलरेशन, बरोबर. तसंच जर आता आपण निगेटिव्हचं बघायला गेलो तर काय होईल, जर आपण जे ॲक्सिलरेटर होतं आपलं ते जर आपण त्याच पोझिशनमध्ये सोडलं, म्हणजे कमी केलं आपण स्पीड, बरोबर. जे आपण ॲक्सिलरेटर असं करतो फॉरवर्ड डायरेक्शनमध्ये, ते जर आपण कमी केलं तर काय होतं, त्याचा स्पीड जो आहे तो कमी होतो, वेलॉसिटी कमी होते आपली, बरोबर. म्हणजे काय, जेव्हा आपला वेलॉसिटी डिक्रीज होतो त्यालाच काय म्हणणार आपण, निगेटिव्ह ॲक्सिलरेशन. कळलं. आता झिरो ॲक्सिलरेशन म्हणजे काय, एका पॉईंटवर जर समजा आपण गाडी सुरू केली आणि ॲट एक्झॅक्ट कुठल्या तरी एका पॉईंटवर आपण स्पीड कमी पण केला नाही आणि जास्त पण केला नाही, तर तेव्हा काय होईल, आपला स्पीड जो आहे तो कॉन्स्टंट असेल, बरोबर. आहे त्याच स्पीडवर आपण चालणार आहे, कमी पण करणार नाही आणि जास्त पण करणार. त्याच्याने आपलं काय होईल, झिरो ॲक्सिलरेशन. त्यालाच काय म्हणणार आपण, झिरो ॲक्सिलरेशन. कळलं एवढं. आता नेक्स्ट टॉपिक घेऊ. तर आपण आता एक ॲक्सिलरेशन वरूनच आपलं जे एक्झाम्पल आहे, हे एक्झाम्पल तुमचं एक्सरसाइज मधलंच आहे, ते आपण करून घेत आहे. An object of mass 16 kg is moving with an acceleration of 3 meter per square second square. Calculate the applied force. If the same force is applied on an object of mass 24 kg, how much will be the acceleration? तर आता आपल्या क्वेश्चन मध्ये काय सांगितलेलं आहे, आपलं मास किती आहे, 16, बरोबर. ते आपण इथे घेऊन घेतलं, गिवन मध्ये लिहून घेतलं. ॲक्सिलरेशन काय दिलेलं आहे आपल्याला, 3 मीटर पर सेकंड स्क्वेअर इतकं देऊन दिलेलं, बरोबर. आणि आपल्याला काढायचं काय, फोर्स काढायचं आहे. इथे दिसतंय, कुठे गेलं, कॅल्क्युलेट द अप्लाइड फोर्स, हे आपल्याला काढायचंय. म्हणून आपला फर्स्ट क्वेश्चन हा. आणि सेकंड क्वेश्चन काय सांगितलं, याच्यातच दुसरा क्वेश्चन पण आहे. इफ द सेम फोर्स, जो आपला फोर्स आहे तो तोच असेल, and apply on an object of mass 24 kg. पण तो फोर्स जो आहे तो कशावर, किती मासवर अप्लाय होतोय, 24 kg. म्हणजे इथे किती होतं आपलं, 16 होतं, तसं इथे किती आहे, 24 आहे बस. हाऊ मच विल बी द ॲक्सिलरेशन. तर आता याचं ॲक्सिलरेशन किती येईल हे आपल्याला काढून घ्यायचं. तर आपण पहिले फॉर्म्युला कुठला टाकला, F इज इक्वल मास इनटू ॲक्सिलरेशन. हा फॉर्म्युला आता पुढच्या लेक्चरमध्ये आपल्याला बघायला मिळेलच, ते मी घेईलच. डॉटचा अर्थ काय असतो, इनटू मल्टिप्लाय करायचा असतो. F इज इक्वल मास काय आपला, मास 16, बरोबर. इथे गिवन मध्ये पण आहे 16, हा आपण 16 घेतला, इनटू आणि ॲक्सिलरेशन काय दिलेलं आहे आपल्याला, 3, बरोबर. म्हणून इथे काय घेतलं आपण, 3 इंटू 16 किती होईल, 48, बरोबर. आपलं हे एक आन्सर आलं, इथे बघा आहे आन्सर ऑलरेडी, बरोबर. आता आपल्याला सेकंड क्वेश्चन फाइंड आउट करायचं आहे.
एफ आपला येऊन गेला आता 48 न्यूटन बरोबर. नंतर आपल्याला मास काय घ्यायचं आता 24 kg बरोबर. हा 24 kg आणि काढायचं आहे आपल्याला ऍक्सेलरेशन काढायचं बरोबर. हे आपल्याला ऍक्सेलरेशन काढायचं. हा तर आता आपण तोच फॉर्म्युला टाकून घेतला. तर आता आपलं जे आपल्याला एफ येऊन गेलेलं आहे बरोबर. काढायचं आपल्याला ऍक्सेलरेशन म्हणून आपण इथे ऍक्सेलरेशन घेतला बरोबर. ए घेतला इकडे. नंतर आपला हा जो एम होता हा इकडे इंटू मध्ये होता बरोबर. पण तो इकडे येताना कशात होऊन जाईल, तो डिवाइड मध्ये होऊन जाईल बरोबर. म्हणून आपण काय केलं एफ इंटू एफ डिवायडेड बाय एम केला बरोबर. म्हणजे आपला एफ का होता आता 48 होता बरोबर, तो आपण घेऊन घेतला. आणि एम काय दिलेला होता आपल्याला 24 म्हणून तो घेऊन घेतला. आणि आता याला डिवाइड कसं करणार आपण 24 1 जा 24 आणि 24 2 जा 48 बरोबर ना. म्हणून आपला आन्सर काय आलं 2 हे आपल्या इथे आन्सर आलेले. कळलं एवढं डन. तर आता आपण एक ग्राफ पाहून घेऊ याच्यावर. आपला ग्राफ का डिस्टन्स टाइम ग्राफ फॉर युनिफॉर्म मोशन. ओके. An object is uniform motion covers equal distances in equal time intervals. म्हणजे आपण आता मागच्या लेक्चर मध्ये पण पाहून घेतलं होतं की युनिफॉर्म मोशन म्हणजे काय बरोबर. युनिफॉर्म मोशन म्हणजे काय बरं सांगा मला. आठवा जरा, मागचं लेक्चर तुम्ही पाहिलं असेल तर तुम्हाला नक्कीच आठवेल है ना. युनिफॉर्म मोशन म्हणजे काय, जर एका सारख्या वेळेमध्ये आपण सारखाच डिस्टन्स कव्हर करतोय तर त्याला आपण काय म्हणणार युनिफॉर्म मोशन. म्हणजे काय की आता 15 मिनिटांमध्ये जितकं आपलं डिस्टन्स कव्हर झालं तितकंच डिस्टन्स आपलं पुढच्या 15 मिनिटात पण झालं तर त्याला आपण काय म्हणणार युनिफॉर्म मोशन बरोबर. म्हणजे की सारख्याच वेळेमध्ये आपलं सारखं अंतर कव्हर होतं. आता बघा बरं इथे काय दिलेलं आहे, टाइम दिलेला आहे, इथे वेलोसिटी दिली आहे बरोबर. आपला जो एक्स ऍक्सिस आहे हा वाय ऍक्सिस, हा इकडे एक्स ऍक्सिस आपला. एक मिनिट. हा बाय द वे खाली लिहायला हवं. आता बघा आपल्या एक्स ऍक्सिस वर आपण टाइम घेऊन घेतलाय आणि वाय ऍक्सिस वर वेलोसिटी बरोबर. टाइम 10 20 30 40 50 60 70 इथे आपण टाइम केला बरोबर. वेलोसिटी मध्ये आपण इकडून अरेंज केलेलं आहे बरोबर. आता बघा बरं पहिल्या इथे काय सांगितलं, टाइम काय दिला आपला 10 बरोबर आणि वेलोसिटी काय दिलेली आपल्याला 15 दिलेली आहे बरोबर. आता वेलोसिटी कुठे येईल मग 15 ते कुठे जवळपास राईट. ओके. आता पुढे पाहू आपण. मी जरा इकडे येऊन जाते म्हणजे तुम्हाला हे दिसेल जरा. आता पुढे टाइम का आपला 20, हिअर इज 20 राईट. आपला वेलोसिटी काय 30. 30 कुठे येईल 20 आणि 40च्या मध्ये काय येईल आपला 30 येईल बरोबर. आला आपला 30. एक मिनिट. आता पुढे 40 टाइम आहे आपला आणि वेलोसिटी किती 60. टाइम एक मिनिट 20 to 30 30 to 45. आता इथे बघा टाइम आपल्याला 30 दिलेला आहे आणि आपल्याला वेलोसिटी काय दिली 45 दिलेली आहे. तर 45 आता इथे राईट. समथिंग हिअर है ना. बरोबर. आता टाइम आपल्याला किती दिलेला आहे 50 आणि वेलोसिटी 75. टाइम आपला 50 आणि वेलोसिटी 75. 75 कुठे येईल बरं आता 60 70 75 येईल. 40 वर 60. टाइम आपल्याला 40 दिला. हा मी एक सुटून गेला होता हा माझ्याने बाय मिस्टेक, बट इट्स ओके. चुकी करायच्या पहिले आठवलं हा ना. हा इथे 40 आणि इथे 60 राईट. इथे आला आपला. हे जरा काढायला फार किचकट होऊन गेलं पण इट्स ओके. 50 वर किती आपला टाइम 50 आणि
वेलोसिटी 75. 75 कुठे येईल मग आपलं? 60च्या पुढे येईल ना. आता टाइम काय दिलेला आपल्याला? 60 दिलेला आणि वेलोसिटी 90. टाइम 60, वेलोसिटी 90. 80च्या इकडे 90. हे डॉट हे नका बघू म्हणशाल हे काय. चला हा ग्राफ मी तुम्हाला जर समजाय म्हणून केलेला आहे. आय होप समजत असेल तुम्हाला. 70 इयर्स 60 झालं आहे. 60 90 90 इकडे येईल आपला 90. आला 90. आता 70 वर काय? 70 हा टाइम आपला आणि वेलोसिटी 105. आता 100 आणि आपला 105 इकडे येईल. बरोबर. 105. आता याला जर आपण कनेक्ट केला, एक मिनिट आहे, लाईन्स ना मिटून जात आहेत माझा हात लावला की. आता मी स्केलच्या मदतीने लाईन्स ड्रॉ करून घेते. बरोबर येते बघा. एक्झॅक्टली. असं कळणार पण नाही ना. हे बघा मी इथून लाईन ड्रॉ करते. ही थोडी माझ्याने खालीवर झालेली आहे लाईन. बट आय होप तुम्हाला कळत असेल. ही लाईन जी आहे ती आपली एकदम स्ट्रेट लाईन मध्ये चालली आहे. तुम्ही जर तुमच्या ग्राफ बुकवर ड्रॉ केलं तर एकदम बिलकुल परफेक्टली येईल. याच्यात काहीच मिस्टेक होणार नाही जर तुम्ही व्यवस्थित केलं तर. बट मी इथे हे असं विदाऊट एनी याचं म्हणजे सेंटीमीटर वगैरे काउंट नाही केलेलं आहे ना मी याच्यामध्ये, म्हणून हे असं जरा चेक्स छोटे मोठे झाले म्हणून ते जरा लाईन माझी अशी थोडी टिल्ट होते इकडे तिकडे. बट काही प्रॉब्लेम नाही. तुम्ही जर तुमच्या ग्राफ मध्ये कराल तर परफेक्टली येईल हे. आणि आपला जो ही लाईन जी आहे आपली ही बिलकुल स्ट्रेट लाईन मध्ये चालली. म्हणजे काय दिसतं याच्यावर आपल्याला काय कळतं की हे आपलं युनिफॉर्म मोशन आहे. बरोबर. जसं आपण मागच्या लेक्चरमध्ये पण पाहून घेतलं होतं की ज्याच्यामध्ये आपल्या सेम टायमामध्ये जर सेम टाइम इंटरव्हल कव्हर होत असेल तर त्याला काय म्हणतो आपण? युनिफॉर्म मोशन असं म्हणतो. बरोबर. याच्यात बघा बरं सिम्पली 10 20 30 40 50 60 70 सेम आहे बिलकुल. आणि याच्यात पण 15चा टेबल दिसतो आपल्याला. 15चा पाडा दिसतोय ना. 15 1 15 15 2 30. इंग्लिश मीडियम मध्ये असाल तर 15 15 15 30 15 3 45 है ना. हा कितीचा टेबल होतो आपला? 15चा टेबल होता राईट. सो याच्यावरून आपल्याला कळतं की हे काय? युनिफॉर्म मोशन आहे. आता आपण एक नॉन युनिफॉर्म मोशनचं पण पाहून घेऊ की त्याच्यात आपला ग्राफ जो आहे तो कसा बनतो. तर आता आपण पाहून घेऊ नॉन युनिफॉर्म मोशनचा ग्राफ. ओके. बघा आता if distance changes non-uniformly with time then the motion is said to be non-uniform motion. आपण मागच्या लेक्चर मध्ये पाहून घेतलेलं होतं हे युनिफॉर्म आणि नॉन युनिफॉर्म मोशन म्हणजे काय. बरोबर. तर मग आता तुम्ही हे पण सांगा मला नॉन युनिफॉर्म मोशन म्हणजे काय. युनिफॉर्म मोशन म्हणजे काय पाहिलं आपण? जेव्हा आपला टाइम आणि डिस्टन्स सारख्या वेळेत कव्हर होत असेल तर त्याला आपण युनिफॉर्म म्हणतो. तर नॉन युनिफॉर्म कसा असेल बरं मग आपला? जर टाइम आपला सेम आहे पण डिस्टन्स चेंज होतोय तर आपण काय म्हणणार? नॉन युनिफॉर्म मोशन. किंवा जर डिस्टन्स चेंज होतोय आणि टाइम सेम आहे तर त्यालाही काय म्हणणार आपण? नॉन युनिफॉर्म मोशन असं म्हणणार. त्याच्यावर आता हा एक ग्राफ पाहून घेऊ आपण. दिस वन इज ऑन वाय ऍक्सिस अँड दिस वन इज एक्स ऍक्सिस. ओके. आता बघा आपल्याला टाइम दिलेला आहे. टाइम दिला पहिले 5. हा 5 बरोबर. हा 0 वर आहे. हा 0 इकडे. हा बघा हा 0. आता बघा टाइम काय दिलेला आपल्याला? 5 दिलाय आणि डिस्टन्स काय दिलेला आपल्याला? 7. हा 5 आणि हा इकडे 10च्या खाली इथे 7 येऊन गेला. बरोबर. आता बघा
आपल्याला डिस्टन्स टाइम काय दिलेला आहे 10 दिलेला आहे 10, डिस्टन्स काय दिलेला आहे 12 दिलेला आहे, म्हणून इथे 10च्या वर थोडंसं 12 दिलं. ओके, आता टाइम काय दिला आपल्याला 15 हा, आणि डिस्टन्स काय दिला आहे 20, हा 20 आला इथे बरोबर, हा बघा 20. आता आपल्याला टाइम दिलेला आहे 20 आणि डिस्टन्स काय आपला 30, हा 20 आणि हा इथे 30 राईट. आता बघा आपल्याला टाइम काय दिलेला आहे 25 आणि आपला डिस्टन्स काय 41, 40 आणि त्याच्या जस्ट थोडा वर 41. ओके 41. टाइम काय दिलेला आपला 30 आणि डिस्टन्स काय दिलेला आपल्याला 50. सो हिअर इज 50. आता आपल्याला टाइम काय दिलेला आहे 35 दिलेला आहे आणि डिस्टन्स काय दिलेला आहे 58 दिलेला आहे, म्हणून इथे 60च्या थोडंसं खाली आपण 58 घेतलं आहे. ओके, आता बघा बरं याला कनेक्ट करू आपण, जोडू आता याला इथून पहिले इथे, अरे राम इथून असं, मग इथून वरती जोडला, मग इथून वर जोडला, एक मिनिट. हा हा इथून इथे जोडला, इथून इथे जोडला, इथून इथे जोडला. तर आता बघा बरं, हा इथे होता आपला, मी जरा चुकले होते, इथं चुकले म्हणजे जस्ट लाईन माझी तिथे झाली होती थोडी, म्हणून मी ते इरेज केलं. इथे बघा बरं, आता आपली लाईन कशी दिसते, पहिले इथून थोडी अशी स्ट्रेट गेली, नंतर अशी थोडी टिल्ट झाली, मग नंतर अशी वर गेली बरोबर. काय दिसते आपल्याला, ग्राफ पहिले वर गेला, मग थोडासा खाली आला, मग परत वर गेला, है ना. म्हणजे हे काय आपल्याला हे पुन्हा स्ट्रेट लाईन म्हणते का, नाही म्हणत आहे बरोबर, म्हणून याला काय म्हणणार आपण, नॉन युनिफॉर्म मोशन असं म्हणणार. याच्यात बघा बरं आपल्याला डिस्टन्स काय दिलाय 5, 10, 15, 20, 25, 30, 35, हे काय आपलं एकदम सारखं डिस्टन्स टाइम दिलेला आहे बरोबर. पण डिस्टन्स मध्ये काय 7 पासून 12 पर्यंत किती होईल बरं, किती अंतर कव्हर होईल, म्हणजे पुढे बघा, म्हणजे इन शॉर्ट मी एकदम सिंपल वे सांगायचं म्हणलं तर 7चा जो पाढा आहे तो कंटिन्यू होतो का, सेकंडचा टेबल आपल्याला दिसतो इथे, नाही दिसत आहे राईट. म्हणजे हे काय आपलं नॉन युनिफॉर्म मोशन, याच्यावरून पण आपण समजू शकतो, ओळखू शकतो आपण राईट. तर चला आता नेक्स्ट पाहू आपण. तर आता आपण पाहू वेलोसिटी टाइम ग्राफ फॉर, अरे हा नॉन युनिफॉर्म नाही आहे, युनिफॉर्म आहे. ते मागच्या याच्यातच मी जरा जे गरजेचं तेवढं कट केलं आणि परत केलं ना, म्हणून ते झालं. बरं चला आता पाहू आपण. याच्यात फक्त काय आहे, जे आपला इथे काय होतं, आपलं पहिले डिस्टन्स होतं, त्याच्या जागेवर फक्त इथे काय झालं आता वेलोसिटी झालं. इफ वेलोसिटी चेंजेस बाय इक्वल अमाउंट इन इक्वल टाइम इंटरवल्स then it is said to be in uniform acceleration. म्हणजे काय, जर आपलं ऍक्सेलरेशन जे आहे ते सारख्याच वेळेमध्ये, एक मिनिट जस्ट 1 मिनिट, हा इथे फक्त जस्ट चेंज करायचं बाकी राहिला. हे असं तुम्हाला दिलेलं आहे. ओके, आता बघा आपल्याला सारख्याच टायमामध्ये सारखीच वेलोसिटी कव्हर जर होत असेल आपली, तर त्याला आपण काय म्हणणार, युनिफॉर्म ऍक्सेलरेशन असं आपण म्हणणार. फक्त इथे डिस्टन्सच्या जागेवर काय झालं, आपलं वेलोसिटी झाले, बस, जास्त चेंज नाही याच्यात काहीच. आता बघा बरं आपल्याला काय दिलेलं आहे, टाइम काय दिलेला आहे आपल्याला 0, हा 0 राईट, आपला 0 आला. नंतर काय दिलेलं आहे आपल्याला 10 दिलेला आहे, 10 टाइम. नंतर वेलोसिटी काय दिली आपल्याला, एक मिनिट, पहिले आपल्याला टाइम काय दिलेला आहे 5 दिलेला आहे आणि आपल्याला काय दिलंय वेलोसिटी 8 दिलाय बरोबर, म्हणून आपला इथे आला. नंतर आपल्याला टाइम दिलेला आहे 10 आणि आपल्याला वेलोसिटी दिलेली आहे 16 बरोबर, म्हणून आपला एक डॉट इथे राईट. नंतर आपल्याला टाइम दिलेला आहे 15
आणि वेलोसिटी 24, 15, 24 इथे, राईट. नंतर आपला टाइम दिलेला आहे 20 आणि वेलोसिटी आपली 32 इथे. आफ्टर दॅट टाइम इज 25 आणि वेलोसिटी इज 40 इथे आलं. नंतर टाइम दिलेला आहे 30 आणि वेलोसिटी 48 इथे आला. आता आपल्याला लास्ट काय दिलं आहे, टाइम दिलेला आहे 35 आणि वेलोसिटी दिली आहे 56. ते ज्या फर्स्ट ग्राफमध्ये ते थोडंसं झालं होतं ना, एकदम छोटे छोटे आपले स्क्वेअर्स होते म्हणून. बट आता इथे मी डायरेक्ट इथे टेबलच अरेंज करून टाकलं वेलोसिटीच्या ठिकाणी, म्हणजे ते तुम्हाला समजायला पण सोपं जाईल आणि तसं आपण स्केलमध्ये करू शकतो. तर आता बघा बरं आपलं स्केल. आता मी याच्याने बघू बरं. वा, अंदाजे केले यावेळेस पण तरी बरोबरच आलेला आहे. ही लाईन बघा आपली है ना, बिल्कुल स्ट्रेट आहे. हे काय झालं, आपल्याला काय दिसतं याच्यावरून, काय कळतं आपल्याला, बिलकुल आपली लाईन जी आपला ग्राफ जो आहे तो बिलकुल एका स्ट्रेट लाईन मध्ये गेलेला आहे. म्हणूनच आपण याला काय म्हणू, युनिफॉर्म ऍक्सिलरेशन आहे. ओके, इथे मोशन होऊन गेलं. ठीक आहे, आता एवढं असू द्या. एवढं कळालं असेल तुम्हाला. वेलोसिटीचा जो आपला ग्राफ आहे तो. आता नेक्स्ट पाहून घेऊ आपण. तर आता आपण पाहून घेऊ इक्वेशन ऑफ मोशन युजिंग ग्राफिकल मेथड. जो आपण ग्राफ मागे पाहिला त्याच्यावरूनच हे इक्वेशन जे असतात ते सॉल्व्ह करायचे असतात. याला कायनेमॅटिकल इक्वेशन असं पण म्हटलं जातं आणि याचे हे 3 टाईपचे फॉर्म्युले आहेत. आता व्ही म्हणजे काय, वेलोसिटी. यू म्हणजे काय असतो आपला, युने काय डिनोट करत असतो आपण, इनिशियल, बरोबर, इनिशियल वेलोसिटी असो, इनिशियल टाइम. ओके, एम मीन्स ऍक्सेलरेशन, टी मीन्स टाइम. तसेच एस ने आपण काय डिनोट करतो, डिस्प्लेसमेंट. यू म्हणजे आता आपण पाहिलं इनिशियल वेलोसिटी, इनिशियल टाइम जे पण असेल, इनिशियल. अजून काय, ए मीन्स ऍक्सेलरेशन, टी म्हणजे टाइम. याच्यात पण तेच. एस म्हणजे काय, फक्त डिस्प्लेसमेंट. ओके, याच्यामध्ये पहिल्याचे जर पाहिलं आपण तर याचं कशाची रिलेशन असते, याचं वेलोसिटी अँड टाइम, बरोबर. सेकंड याच्यामध्ये डिस्प्लेसमेंट अँड टाइम मध्ये रिलेशन असतं आणि आपल्या थर्ड मध्ये डिस्प्लेसमेंट इन वेलोसिटी, राईट. तर आता आपण हेच फॉर्म्युले कसे तयार झाले की आले कसे ते आपण पाहून घेऊ आता लगेच. तर हे तुम्ही पहिले नोट डाऊन करून घ्या. हे फॉर्म्युले तुमचे लर्न असणं फार गरजेचं आहे. हे फॉर्म्युले पुढे जे पण आपण इक्वेशन सॉल्व्ह करू त्याच्यात हा फॉर्म्युला लागेल म्हणजे लागेल, म्हणून हे तुम्ही लर्न करून घ्या. हे जसं जसं नोट डाऊन करून घ्या. आता आपण नेक्स्ट घेऊ. आता तुम्हाला वाटलं असेल की आता हे काय केलेलं आहे हा, बट जे आपण बघा हे मी मागच्या ज्या तुम्हाला हे फॉर्म्युलेचे फुल फॉर्म समजवले मी तुम्हाला, आहे ना, याचा अर्थ याचा अर्थ. तर हे जे फॉर्म्युले आहेत हे आपल्याला दिले, राईट. याच्याने आपण कायनेमॅटिक इक्वेशन जे आहे ते सॉल्व्ह करू शकतो, बरोबर. पण हे फॉर्म्युले जे आहे हे तयार झाले कसे, है ना, सच अ इंटरेस्टिंग क्वेश्चन, राईट. हे फॉर्म्युले जे आहेत कसे तयार झाले तर हेच आपण पाहून घ्यायसाठी मी जस्ट हे पहिलं तुम्हाला एक्झाम्पल समजावून घेण्यासाठी वेलोसिटी टाइम ग्राफ जो आपण पहिले घेतला है ना, जरा थोडासा व्हिडिओ मागे घ्या आणि त्यात बघा बरं. जो आपला आहे आपला जो ग्राफ तयार केलेला आपण तोच ग्राफ मी इथे जस्ट सिंपल तुम्हाला कळावं म्हणून तो तसाच मी इथे ड्रॉ केलेला आहे. तर एवढं तुम्ही नोट डाऊन करा. पुढच्या लेक्चरमध्ये आपण पाहू, पूर्ण हे मी सॉल्व्ह करून देईन तुम्हाला आणि त्याच्यावरून तुम्हाला कळेल की जो हा पहिला जो आपला फॉर्म्युला आहे तो आला कसा, है ना. तर तेच आपण पाहून घ्यायचे. तर एवढं नोट डाऊन करून घ्या आणि आपण पुढच्या लेक्चरमध्ये हे पूर्ण सॉल्व्ह कसं करायचं हे पाहू आपण. ओके, तोपर्यंत स्टे ट्यून. राधे राधे.